वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातून धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे। केवळ पन्नी टाकण्याच्या किरकोळ कारणावरून झालेला वाद काही क्षणातच रक्तरंजित संघर्षात बदलला। भर रस्त्यात एका 23 वर्षीय तरुणावर चाकूने सपासप वार करण्यात आले। या हल्ल्यानंतर संपूर्ण वडगाव खुर्द परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले। जखमी तरुण जीवन मृत्यूशी झुंज देत आहे। नेमकं काय घडलं आणि आरोपी अजूनही पोलिसाच्या ताब्याबाहेर का आहे, पाहूया हा सविस्तर रिपोर्ट। वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील वडगाव खुर्द येथे ही खळबळजनक घटना घडली। प्राथमिक माहितीनुसार परिसरात पन्नी टाकण्याच्या अत्यंत किरकोळ कारणावरून दोन बाजूंमध्ये शाब्दिक वाद सुरू झाला। सुरुवातीला हा वाद सामान्य वाटत असला तरी काही क्षणातच त्याचे रूप हिंसक संघर्षात बदलले। आरोप आहे की संतापलेल्या हल्लेखोराने 23 वर्षीय साहिल सातपुते याच्यावर धारदार चाकूने सपासप वार केले। अचानक झालेल्या हल्ल्यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला। रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या साहिलला स्थानिक नागरिकांनी तातडीने मदत करत उपचारासाठी सेवाग्राम रुग्णालयात दाखल केले। साहिल सातपुते याच्यावर सध्या उपचार सुरू असून त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे। घटनेची माहिती मिळताच सेलू पोलीस घटनास्थळी दाखल झाले। पंचनामा करून तपास सुरू करण्यात आला आहे। हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाला असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके रवाना केली आहेत। परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच प्रत्यक्षदर्शीच्या जबाबांच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरत आहेत। या धक्कादायक घटनेनंतर वडगाव खुर्द परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून क्षुल्लक कारणावरून वाढणाऱ्या हिंसक घटनांबाबत नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे। पोलीस आरोपीचा शोध घेत असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे। केवळ एका किरकोळ कारणावरून एका तरुणावर जीव घेणा हल्ला होतो, ही घटना समाजासाठी गंभीर इशारा आहे। सध्या जखमी तरुणावर उपचार सुरू असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत। या प्रकरणात पुढे नेमके काय घडते, आरोपी कधी अटकेत येतो आणि तपासात आणखीन कोणते धक्कादायक तपशील समोर येतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।